ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती. भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष. गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा दिला होता सल्ला. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. पुणे महापालिका आयुक्तांना दिले आदेश. दीनानाथ रुग्णालयाच्या फलकावर काँग्रेसकडून शाईफेक. रुग्णालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी. ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांचा संताप. चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर. अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत रुग्णालयाच्या बेफिकिरीचा केला निषेध. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ. चॅरिटेबल ट्रस्ट असून रुग्णांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा आरोप. पुण्यातील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला फासलं काळं. रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आंदोलकांची मागणी. रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करते. रुग्णालय पैशांचा बाजार झाल्याचा आरोप. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. रुग्णालयाच्या गेटवर आंदोलन करू नका. पोलिसांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन. पोलीस चौकशी निष्पक्षपणे होईल. सर्व तथ्य पोलीस तपासात आहेत. उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया. दीनानाथ रुग्णालयाप्रकरणी समोर आलेली माहिती अर्धवट. दिशाभूल करणारी. रुग्णालयाचे पीआरओ रवी पालेकर यांची माहिती. रुग्णालय लवकरच योग्य ती भूमिका जाहीर करेल. पालेकर यांची प्रतिक्रिया. दीनानाथ रुग्णालयाला अहवाल देण्यास 2 दिवसांचा अवधी. सिव्हिल सर्जन रुग्णालयात जाऊन चौकशी करतील. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रतिक्रिया. पुण्यात महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरून तिढा. डॉक्टर संजीव सन्नाल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद. कुलपतींना निश्चित कालावधीत पदावरून दूर करता येत नाही. प्रभारी कुलगुरूंचं भारत सेवक समाज अध्यक्षांना पत्र. माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यातील भर सभेत स्वतःला चापट मारली. ज्यांनी सांगोल्याचं पाणी अडवलं त्याला खासदार म्हणून पाठवलं असं म्हणत मारली स्वतःला चापट. पुणे लोणावळा मार्गावर 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत. पाटण तालुक्यातून आतापर्यंत 172 लाभार्थ्यांचे वाळूसाठी अर्ज. मुलीची छेड काढणाऱ्या कोल्हापूर पोलिसांवर गुन्हा दाखल. खासगी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये हा प्रकार घडला. चेतन घाटगे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. सोलापूरमध्ये बनावट ॲप तयार करून एका इंजिनियरची 42,10,000ची फसवणूक. पैसे दुप्पट करण्याच्या हव्यासाला बळी पडल्यानं फसवणूक. मात्र पोलिसांच्या कौशल्यानं गुंतवलेल्या पैशांपैकी 41,10,000 रुपये परत मिळाले. रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी? नागरिकांचा सवाल. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट. शेलार चंद्रपूर दौऱ्यावर असताना वडेट्टीवारांनी भेट घेतली. यावेळी शेलार, वडेट्टीवार आणि भाजप आमदार बंटी भांगडी यांचा एकत्र प्रवास. ठाकरेंची शिवसेना राज्यातील 4 महानगरपालिकांवर विशेष लक्ष ठेवणार. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या कारभारावर असणार नजर. कारभारावर लक्ष ठेवण्याची उपनेत्यांवर जबाबदारी. आपल्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होता. मंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक दावा. आधीच माहिती पुरावे मिळाल्यामुळे यातून वाचलो. कट रस्तानाची ऑडिओ क्लिपही आपल्याकडे. गोरेंची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार. गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा. उदयनराजे भोसलेंची माहिती.
परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून जमिनी अतिक्रमण मुक्त करून ताब्यात घ्याव्यात, मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. मनसेतर्फे घाटकोपरमधील बँक ऑफ बडोदाला मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी निवेदन. कार्यकर्त्यांनी यावेळी नारळ आणि गुलाबाची फुलं देऊन निवेदन दिलं. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा घोटाळा प्रकरण. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. मेट्रो 2B कामात हलगर्जीपणा केल्यानं कंत्राटदारांना 1,29,00,000 रुपयांचा दंड. MMRDAची कारवाई. मध्य रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. बदलापूर स्थानकांदरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी विशेष ब्लॉक. अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस वाहतुकीवर याचा परिणाम होईल. मुंबईत क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार. ठाण्यातील मानपाडा बस डेपोमध्ये कचरा टाकण्याच्या विरोधात नागरिक आक्रमक. महापालिका अधिकाऱ्यांसमोरच जेसीबीवर दगडफेक. सीपी तलाव परिसरातील डम्पिंग बंद झाल्यानं ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाण. हेल्मेट कारवाईसाठी प्रवाशाला अडवल्यानंतर वाहतूक पोलिसांसोबत झटापट. वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण. सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. मुंबईचा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू तर रिक्षा चालक आणि मृत महिलेच्या 2 मुली गंभीर जखमी. जवान दारूच्या नशेत असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये निष्पन्न. पालघरच्या तारापूर बोईसर मार्गावर कंपनीच्या खासगी बसला अपघात. ब्रेक फेल झाल्यानं बस झाडावर आदळली. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज. मुंबईकरांची उन्हाच्या चटक्यापासून सुटका होणार. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये जात भेट घेतली. कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार. गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. धनंजय देशमुखांनी अजित पवारांना दिलं पत्र. सगळ्या बाबतीत थोडी दिरंगाई झाली. अजित पवारांनी मान्य केलं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. कोठडीत मारहाण. या घटना थांबल्या पाहिजेत. कायद्याचे 3-13 वाजलेत. याचं हे एक दुसरं उदाहरण. अंजली दमानियांची खोक्याला मारहाण झाल्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यातील 1282 पैकी 339 जणांचे शस्त्र परवाने रद्द. काही शस्त्र परवाना धारकांचा मृत्यू तर काहींना गरज नसताना शस्त्र दिलं गेल्याचं कारण देत परवाने रद्द. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं हवा. दुपारी देवीला दररोज लिंबू सरबत अथवा कैरीचं पन्ह देण्यास सुरुवात. दरवर्षी मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत ही सेवा करण्याची परंपरा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान. शेतकरी हवालदिल. लातूरमध्ये गारपिटीसह पावसाची जोरदार हजेरी. गारपिटीचा काढणीला आलेल्या पिकांना फटका. हिंगोलीत अवकाळी पावसाचा पपई बागांना फटका. वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याची 5 एकरवरील पपईची बाग भुईसपाट. शासनाकडून मदतीची मागणी. नाशकातील मालेगावमध्ये गारपीटग्रस्त शेतजमिनीची प्रशासनाकडून पाहणी. पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसानं 3075 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी. शिरीष नाईक यांची मागणी.
नाशिकमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उमेश जाधव आणि त्यांच्या भावाच्या हत्येचं प्रकरण पोलीस आयुक्तांकडून एसआयटी स्थापन 2 टोळ्यांच्या वर्चस्ववादातून झाली होती 2 सख्ख्या भावांची हत्या. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात ट्रकचा अपघात. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. रमजान महिना संपताच केळी दरात क्विंटल मागे 800 रुपयांपर्यंत घट. नंदुरबार जिल्ह्यात केळीचे दर 2000वरून 1200 रुपये क्विंटलवर. केळी उत्पादकांना फटका. अहिल्यानगरमध्ये रामनवमीच्या मिरवणूक मार्गावरून वाद. 2015 साली मिरवणुकीनंतर 2 समाजात वाद झाल्यानं बदलला होता मार्ग. दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा मार्ग सुरक्षित नसेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह. आमदार संग्राम जगताप यांची भावना. यवतमाळच्या नागपूर बायपासवर तांदळाचा ट्रक जप्त. स्थानिक गुन्ह्याला 36 टन तांदूळ रेशन दुकानाचा असल्याचा संशय. या प्रकरणी 2 जण चौकशीसाठी ताब्यात. भंडाऱ्यात मध्य प्रदेशातून आणलेला 3.5 लाखांचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा नष्ट. सिहोरा पोलिसांची कारवाई. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील कवळा गावामध्ये गटाराचं पाणी रस्त्यावर. मात्र ग्रामपंचायत सदस्य सहकार्य करत नसल्यानं विकास कामं करण्यात लोकनियुक्त सरपंचांना अडचणी. गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा पाणी पुरवठा करणारी योजना बंद. 24 लाख रुपयांचे विद्युत देयके प्रलंबित. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं योजना बंद. वर्ध्याच्या अंजीर शिवारात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन. दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं महावितरण समोर आंदोलन. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्यात सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम. 1,500 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. चिपळूण शहरातील इंडसइंड बँकेतील हिंदी मजकुरातले पोस्टर्स मनसैनिकांनी फाडले. सगळे पोस्टर्स मराठीत लावा. बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली. गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा मद्य वाहतूक. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 2 ताब्यात घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.